सुजय भोईर. सुजय भोईर कुठे असतील त्याने स्टेजच्या इथे या. बालकुमचे सुजय भोईर, सुजय अनंत भोईर. या स्पर्धेसाठी त्यांनी सहकार्य केलेले सुजय अनंत भोईर. तर चला आपण करतो मॅचला सुरुवात. नक्कीच दादानी सांगितल्याप्रमाणे आपण सर्वांनी मात्र मास्क कंपल्सरी. मग आमच्या अंपाने देखील मास्कचा या दरम्यान वापर केलाय आणि नासिर सर ऑलरेडी मास्क मध्ये असतातच, त्यांना काही सांगायची गरज नाही. नवीन ते कुठल्या दिवसापासून त्यांच्या तोंडाला मास्क असतो. थँक्यू सो मच नासिर सर, तुम्ही असा सहकार्य आम्हाला कराल अशा अपेक्षा तुमच्याकडनं आम्हाला आहेत. चला आई आपण खेळाला सुरुवात करायची लगेचच, वेळ नाही घेता आपण मॅचला सुरुवात करू. मॅचला करतो आपण सुरुवात. चांगली मॅच नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. स्टार्टिंग इनला फैजान आणि योगेश असे दोन सलामीवीर फलंदाज. पहिले षटक आयुब ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल फैजलच्या बॅट मधून पहिल्याच बॉल वरती आला. आक्रमक फटका पाठवला चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. बिग हिट 6. आक्रमक हा खेळाडू आहे आणि पहिल्या चेंडू पासून मात्र आक्रमणाला झाली आहे सुरुवात. पहिला चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. फैजान माफ करा मैदानाच्या आतमध्ये. आणि अजून एक धाव येत मिळते. संघाची धावसंख्या 7. 7 धावा स्कोर बोर्ड वरती पाहायला मिळत आहेत. षटका दरम्यानचा मार्गस्थ असताना पहिलं आयुबचं. बॉटमॅनचा सुंदर वापर केला. तिथे फिल्डर दरम्यान आहेत उपस्थित. चेंडू शोधून फेक करेपर्यंत एक धावीत नमेल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आपल्याला एकूण पाहायला मिळते 8 या आकड्यावरती. यापुढच्या राहायचं आहे. आणि फलंदाज बाद. मोठी विकेट या मॅचच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते. फैजान झालेत बाद. पहिला धक्का कुडूस 11 कुडूस टीम. नेक्स्ट फलंदाज लवकर या. चला वेळ न घेता लवकर याचा मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज सौरभ. मैदानाच्या आतमध्ये योगेशसाठी हा चेंडू दरम्यान अयुबचा भरपूर चांगला पाहायला भेटला आपल्याला. कमबॅक केला नक्कीच अयुबनं. पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता.
त्याच्यानंतर नक्कीच बघतो आपण या दरम्यान रणजी स्पोर्ट्स कासरवाडी टीमसाठी चांगल्या प्रकारची गोलंदाजी. तर पहिल्या षटकाचा मात्र काही कम्प्लीट झाला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना कुडूस 11 कुडूस टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते एकूण 8 या आकड्यावरती. चला वेळ कमी का प्लीज, जास्त एकत्र येऊ नका. आपण लगेचच फिल्डिंग लावून घ्यायची आणि मॅचला सुरुवात करायची. वैयक्तिक पहिला आणि संघाचं दुसरं षटक घेऊन येतील ते लखन. चला वेळ थोडासा कमी घ्या प्लीज. गोलंदाज लखन, लेफ्ट आर्म गोलंदाज. दोघं विकेटनं फुल टॉस होता. दरम्यान पॉइंटला चांगली फिल्डिंग झाली. उचलून फेक करेपर्यंत एक धाव, एका धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या आपल्या 9 या आकड्यावरती पाहायला मिळते. सभापती चषक आपल्याला पाहायला मिळते. संजयजी भोईर साहेब यांचं नक्कीच आम्हाला चांगलं मार्गदर्शन, नक्कीच आम्हाला सातत्यानं लाभत असतं. कुशनदादा भोईर देखील आपल्या व्यासपीठावरती आहेत, स्थानिक नगरसेवक, त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. देवरामजी भोईर साहेब आमचे मार्गदर्शक. चांगला चेंडू भन्नाट वेगाने होता. अरे वाटणे खेळण्याचा प्रयत्न केला फलंदाजानं, मात्र चेंडूने पाठचा कुठलाही संपर्क झालेला नाहीये. सुंदर चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. विकेट टू विकेट गोलंदाजी आता मात्र करत असताना या षटकामध्ये बघतो आपण गोलंदाज लखन. साकिंग एंडला सलामीवीर फलंदाज योगेश आहेत खेळण्यासाठी सज्ज. साकिंग एंडला पुढचा चेंडू लखनचा. चेंडू बघितला जाऊ दिला, अंपायर सांगतायत व्हाईट बॉल आहे आणि एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न पुढे जाते. धावसंख्या एकूण दुहेरी अंकामध्ये आपल्याला पाहायला मिळते 10 रन. 1-0. पुढचा चेंडू. चेंडू बघितला जाऊ दिला, अंपायरचा इशारा आपल्यापर्यंत आला व्हाईट बॉलचा. लागोपाठचा दुसरा चेंडू आपल्याला काही दरम्यान खराब पाहायला मिळतं आणि एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. धावसंख्या एकूण आपल्याला पाहायला मिळते 11 या आकड्यावरती. 11 धावा स्कोर बोर्ड वरती आहेत. षटका दरम्यानचा मार्गस्थ आहे दुसरं लखनचा. 5 ओव्हरची आपल्याला मॅच पाहायला मिळते. दोन चांगल्या टीम आमने सामने नक्कीच झाल्यात. एका बाजूने कुडूस संघ आहे तर दुसऱ्या बाजूने रणजी स्पोर्ट्स कासर वडवली अशी ही दरम्यान प्रेक्षणीय रंगतदार मॅच आपल्याला पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. गती कमी केली आहे व्हाईट यॉर्कर. 2 चेंडू खराब होते मात्र लगेचच कमबॅक केला लखन. चांगला चेंडू आला डॉट. सूरज पाटील यांचं देखील शुभागमन झालंय. हार्दिक स्वागत. यावेळेस हा फटका ऑन साईडला. फिल्डर मात्र दूरवरती आहेत. प्रयत्न नक्कीच कधी मात्र चेंडू जातो मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील 4 धावा. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 15. फिल्डिंग मध्ये बदल. पॉवर प्लेचं दुसरं षटक आहे. आपण बघतो दरम्यान जर फिल्डिंग बघितली तर 2 खेळाडू ऑनसाइडला, 1 खेळाडू दरम्यान मिड विकेट मध्ये आहे, 1 खेळाडू काऊ कॉर्नर रिजन मध्ये आपण अयुबला बघतो आणि 1 खेळाडू ऑफसाइडला दरम्यान मिड ऑफच्या दिशेने आपल्याला दरम्यान तो इनफिल्डच्या बाहेर पेट्रोलिंग करतोय सीमा रक्षक म्हणून. पुढचा बॉल योगेशसाठी. चांगला चेंडू होता. अजून एक सुंदर गोलंदाजी. चेंडू मात्र कीपरच्या पाठी फील्ड होईल तोपर्यंत एक सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. धावफलक आपल्याला एकूण पाहायला मिळते 16 आकड्यावरती.
धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान अपील आहे LBW. तिसरा अंपर आपल्याकडे नाहीये. फलंदाज बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या मध्ये मोजम. चला वेळ थोडासा कमी घ्या प्लीज. आयुब लवकर. 2 ओव्हरचा खेळ संपला. संघाची धावसंख्या झाली 16 वरती. अयुब पुन्हा एकदा सेकंड स्पेल मध्ये. पहिल्या स्पेल मध्ये अयुबने एकूण 8 डावा खर्च केल्या. लखन या षटकामध्ये एकूण 8 डावा खर्च केल्या. एक विकेट घेतली. पहिल्या देखील षटकामध्ये अयुबने एक विकेट घेतली होती. एकूण पहिल्या इनिंग मध्ये कुडूस 11 कुडूस संघ बॅटिंग करत असताना संघाची धावसंख्या झाली दरम्यान 16 वरती. 2 खेळाडू बाद. आयुब सेकंड स्पेल मध्ये फुल टॉस होता. बॉटमचा सुंदर वापर ऑन साइडला ऑन टॉस हा पडका. चांगली फिल्डिंग. शॉर्ट मिड विकेट. तोपर्यंत सिंगल. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 17 वर आहे. 17 इन अ बोट. 17 धावा स्कोर बोर्ड वरती. दरम्यान हा देखील फुल टॉस होता. त्याचा देखील फायदा मात्र घेता आला नाहीये. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज आला तोपर्यंत मी एक सिंगल. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते दरम्यान 18 वरती. धाव पलक. दरम्यानचा फटका आहे हवे. तिथे फिल्डर आहे. दूरवरून आले. चांगली फिल्डिंग. तिकडे फिल्डर होते प्रसाद आणि फलंदाज बाद. सलामीवीर योगेश बॅक टू द पवेलियन. नेक्स्ट लवकर या मैदानाच्या आतमध्ये. या दरम्यान चांगला चेंडू हा देखील. एक धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 19 वरती आपल्याला धावपलक पाहायला मिळते. 19 इन अ बोट.
आयुब लेफ्ट आर्म फलंदाज सॅकिंग एंडला आहेत. आदरमाचा हा फटका हवे ते तिथे फिल्डर देखील उपस्थित आहेत. परतावं लागेल मोजमला देखील मैदानाच्या बाहेर. चिराग मैदानाच्या बाहेर. आयुब विकेट ना मोजम सॅकिंग एंडला. अजून एक चांगला चेंडू. काय चेंडू होता. जबरदस्त चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. यार्कर होता. बुंदा ज्याला म्हटलं जातं मराठी भाषेमध्ये. आणि हा चांगला चेंडू अप्रतिम चेंडू. एकूण षटकं संपली त्या दरम्यानची बघतो आपण 3-2 स्पेल मध्ये नक्कीच अप्रतिम सुंदर गोलंदाजी हाताळली अयुबनं. पहिल्या ओव्हरमध्ये 8 एक विकेट घेतली. या ओव्हरमध्ये एकूण 3 धावा खर्च केला, 2 विकेट घेतल्या. म्हणजे अर्धा तास एकूण टोटल आपण जर विचार केला एकूण त्यांना धावा खर्च केला बघतो आपण 11 आणि विकेट घेतल्या दरम्यान 3. सुंदर गोलंदाजी. कुडूस 11 कुडूस संघ नक्कीच बॅकवर्डला आहे. सुरुवात चांगली झाली होती. दरम्यान फेजांच्या माध्यमातून त्यानं पहिल्याच बॉलवरती षटका ठोकला होता. त्याच्यानंतर केला गोलंदाज अयुबने या मॅच मध्ये. चला वेळ घ्या मॅचला आपण सुरुवात करा. फटका चांगला आहे. चार धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 23. या दरम्यानचा फटका चांगला आहे. धावा जाईल चेंडू बॉडी लाईनच्या बाहेर. हा येतोय षटकार. स्कोर 29 वर द्या. चांगला चेंडू दरम्यान गती कमी केली होती गोलंदाजानं. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न तोपर्यंत लेग बायचा इशारा अंपायर झाला. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 3-0. 30 गोलंदाजीच्या षटकामध्ये आपण बघतोय दरम्यान चेतनच्या दरम्यानची आपल्याला चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या बॉलवरती दरम्यान चौकाराला सेकंड बॉलवरती षटकार आला आणि आता मात्र वापसी करण्याचा प्रयत्न नक्कीच चांगला केला त्यानं या मॅच मध्ये. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. या दरम्यान चांगला चेंडू आहे आणि परतावा लागेल फलंदाजाला मैदानाच्या बाहेर. अजून एक धक्का मैदानाच्या आतमध्ये. कुडूस 11 कुडूस टीमला फलंदाज बाद.
चला थोडासा वेग कमी घ्या. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विजय आलेत. कुडूस 11 कुडूस टीमची दरम्यान सुरुवात भरपूर धमाकेदार झाली होती षटकारानं. त्याच्यानंतर रणजित स्पोर्ट्स कासरवाडी संघ देखील तेवढाच मात्र ताकदीचा दर्जेदार संघ आहे. श्रीकांतदादा भुईर यांचा हा संघ कमी सून नक्कीच त्यांच्या देखील माध्यमातून एक अप्रतिम क्रिकेट टुर्नामेंट आपल्याला नक्कीच रणजित स्पोर्ट्सच्या माध्यमातून पाहायला मिळेल. 10 जानेवारी पासून एक मोठा शो, बिग इव्हेंट कमिंग सून. चांगला चेंडू, अजून एक कमबॅक करून दिला. आता मात्र नक्कीच गोलंदाजानं चांगली वापसी केली या षटकामध्ये. पहिल्या 2 बॉलवरती नक्कीच जर विचार केला तर एकूण 10 धावा होत्या. मात्र त्याच्यानंतर भरपूर चांगला कमबॅक आपल्याला पाहायला मिळतोय. अजून एक धक्का मैदानाच्या आतमध्ये कुडूस 11 कुडूस टीमला फलंदाज बाद. चला यानंतर तयारीत राहायचंय ज्ञानेश्वर साई स्पोर्ट्स खारबाव विपक्ष गावदेवी स्पोर्ट्स बाळकम. दोन्ही संघाच्या कर्णधाराने टॉस करण्यासाठी यायचं आहे. पहिले सत्र संपल्यानंतर लगेचच टॉस बॉक्स मध्ये टॉस केला जाईल. राहुल भुईर चांगला शॉट आहे, समोरचे क्षण खेळलेत. फिल्डर मात्र दूरवरून आले. तैबची चांगली फिल्डिंग झाली, उचलून फेक करतील. सुंदर फिल्डिंग पाहायला मिळते आपल्याला. चांगली फिल्डिंग, डायरेक्ट हिटचा प्रयत्न मात्र एकच धावेतनं मिळते. चांगला कमबॅक केला षटकामध्ये गोलंदाज चेतननं. पहिल्या 2 बॉलवरती 10 धावा खर्च केला. त्याच्यानंतर मात्र सुंदर, अति सुंदर कमबॅक झाला. एकूण त्याने 2 विकेट घेतल्या आणि 12 रन खर्च केला. षटक क्रमांक 14 देखील संपला. आम्हाला गोट्या सांगतात की संघाची एकूण धावसंख्या झाली आहे 31 धावा. धावपलकावरती अजूनही एका षटकाचा खेळ बाकी आहे. तर शेवटची 5 मिनिटं बाकी आहेत. कारण का आतापर्यंत नक्कीच आपण बघतोय तुम्ही जास्त वेळ खर्च केला. 25 मिनिटं तुम्ही खर्च आतापर्यंत या नक्कीच साठी. आता दरम्यान अजून एक खेळाडू झालेत बाद. सुंदर दरम्यान गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये रणजित स्पोर्ट्स कासरवाडी टीमच्या माध्यमातून. चला नेक्स्ट या लवकर मैदानाच्या आतमध्ये अंतिम षटक आहे. गोलंदाज अंतिम षटकामध्ये प्रसाद आपल्याला पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 31 वरती थांबली आहे. कुडूस 11 कुडूस टीम दरम्यान संघ थोडासा बागपुडला आहे. नेक्स्ट मॅच मध्ये नक्कीच आपल्याला दरम्यान खरबाव संघ देखील इनॅक्शन मध्ये असेल. त्यांच्या अगेन्स्ट दरम्यान गावदेवी स्पोर्ट्स बालकुम देखील इनॅक्शन मध्ये आहे. चांगली मॅच होईल. या दरम्यान हा चेंडू डेड बॉलचा इशारा अंपायरचा आला. चांगला चेंडू आणि आल्या डॉट. चांगली या दरम्यानची आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये प्रसादच्या माध्यमातून. विकेट टू विकेट गोलंदाजी ओव्हर द विकेट न. अजून एक चांगला चेंडू फुलर लाईनचा होता. जबरदस्त जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. साइड अँगलला गोलंदाजी करतोय गोलंदाज आणि त्याचा फायदा मात्र होत असताना रणजित स्पोर्ट्स कासर वडवली या टीमला. चेंडू बघितलं जाऊ दिला. अंपायर भीष्मा सारखे उभे आहेत. कुठलाही इशारा आला नाहीये. चेंडूवाल्या लागोपाठचा हा 4था डॉट. सन्माननीय आमचे मार्गदर्शक सन्माननीय स्थानिक नगरसेवक देवरामजी भोईर साहेबांचा इथे मात्र शुभागमन झालं. आपलं हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. आमचे मार्गदर्शक सन्माननीय देवरामजी भोईर साहेबांचं मात्र शुभागमन झालंय. ठाणे हार्दिक स्वागत आहे. माझी विरदिवक्षण येते व ठाणे महानगरपालिका
हॅलो हॅलो चेक. विजयासाठी या दरम्यान टार्गेट आहे 34चं टार्गेट आहे. आपण पुढच्या मासा टॉस करूया. कारभार संघाने की इनॅक्शन मध्ये त्यांच्या अगेन्स्ट आपल्याला वेलकम संघ पाहायला मिळेल. तर टॉस बॉक्स मध्ये आपण नक्कीच टॉस या दरम्यान करतोय. चला तर आपण पाहतोय टॉस बॉक्स मध्ये मणिगावचे सुपुत्र श्री राहुल भोईर यांच्या शुभ हस्ते इथे टॉस केला जाईल. तर वळूया मॅच कडे. 5 षटकांच्या 10व्या इथे धाव फलकावरती लावल्यात कुडूस 11 कुडूस या संघाने. त्यामुळे 33 धावा. एक षटक झाल्याच्या नंतर आपण टॉस घ्यायचा आहे. तर फक्त आपण टॉस करणार आहोत, ओपनिंग नसणार आहे. यावेळेस पहिलाच बॉल पायचीची अपील. मात्र इथे खूप मोठी विकेट होती अयूब शेखेची. दरम्यान डॉट डिलिव्हरी, चांगली गोलंदाजी, धावा कमी लागल्या आहेत. फक्त 33 धावा. मागचा सामना सुद्धा आपण पाहिला असाल तर 33 धावाच लागल्या होत्या धावफलकावरती झुंजार संघाने. आणि यावेळेस कुडूस संघाने 99 गोल जिंकून धाडसी निर्णय घेतला होता फलंदाजी करण्याचा. असं वाटलं होतं की खूप मोठी धावसंख्या उभारेल कुडूस संघ. मात्र फक्त 33 धावा लागतात धावफलकावरती. महेश यावेळेस फुल टॉस बॉल. मेडांच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल झाला. मात्र लॉंग ऑन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळालं फैजान यांच्या माध्यमातून. दरम्यान एक धाव आणखी ऍड केली जाते. आणि एका धाव्याने अयूब स्वतःच आणि संघाचं श्री गणेश होत असताना पुन्हा एकदा महेश ओव्हर द विकेटने. प्रसाद यावेळेस फुल टॉस बॉल होता, भिरकावून दिलाय ऑन द कार्पेटने. चेंडू ट्रॅव्हल होईल डीप मिड विकेट रिझम मध्ये. येतोय प्रसादच्या बॅट मधून चौकार. तर आपण टॉस करूया. नक्कीच साहेबांच्या शुभ असते, देवरामजी बोर साहेबांच्या शुभ असते आपण टॉस करतोय. दोन्ही संघाचे संघनायक इथे उपस्थित आहेत. टॉस आपण घेऊ, ओपनिंग नसणारे, फक्त आपण डिसिजन विचारू. टॉस सभापती अशी मागणी आहे आणि बघूया का आलाय. नगरसेवक आलाय. टॉस या दरम्यान टीम बाल्कनने जिंकलाय. निर्णय असेल प्रदेश फिल्डिंग करणार आम्ही. शुभेच्छा विजयासाठी. तुम्हाला देखील शुभेच्छा विजयासाठी. जो आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये आहेत तिथे आमचे बरस सर. यावेळेस जागा भरून खेळण्याचा प्रयत्न, इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न, मात्र मिस टायमिंग होता. कव्हरच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न होता प्रसाद याचा. मात्र इथे नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. पॉवर प्लेचं षटक आहे. याच कारणास्तव आपण पाहतोय डीप मध्ये कोणता क्षेत्ररक्षक नाहीये ऑफ साईडला. दरम्यान 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 34 धावांचं आव्हान ठेवलंय ते म्हणजे रणजित स्पोर्ट्स कासर वडवली या संघासमोर. दरम्यान महेश पुन्हा एकदा सज्ज होत असताना यावेळेस फुल टॉस बॉल भिरकावून दिलाय. आता मात्र दिशा चांगली आहे. डीप मिड विकेट रिझम मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. यावेळेस येतोय प्रसादच्या बॅट मधून सभापती षटकार. यावेळेस प्रसाद इथे आक्रमण करत असताना पहिलाच बघितलं असेल तर एक चौकार आला होता त्याच्या बॅटमधून. यावेळेस षटकार येतोय. 34 धावांचं आव्हान आहे आणि ते लवकरात लवकर पेलण्यासाठी उतरलेली जोडी. नॉन स्ट्रायकिंग एंडला अयूब, स्ट्रायकिंग एंडला प्रसाद तांडल. यावेळेस अफलातून स्ट्रोक व्ही शेप मध्ये खेळून काढतोय. लॉंग ऑफ रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. यावेळेस 1 बाउन्स सीमारेषा पार. सभापती चौकार. प्रसाद तांडेल टेनिस क्रिकेट जगतातील आणखीन एक मोठं नाव. खूप कमी वेळामध्ये या फलंदाजाने खूप मोठं नाव कमवलं आहे. खूप चांगली फलंदाजी करतो. नक्कीच मोठे फटके खेळण्यात नेहमीच माहीर असतो हा फलंदाज. यावेळेस बाळकुमच्या या क्रीडानगरीमध्ये खेळत असताना प्रसाद तांडेल इथे आक्रमण सुरू आहे त्याच्या बॅटमधून. 2 चौकार पाहायला मिळाले, 1 षटकार पाहायला मिळाला. दरम्यान 34 धावांचा पाठलाग करत असताना यावेळेस रणजित स्पोर्ट्स कासर वडोली संघ पहिल्याच षटकामध्ये अर्ध्या धावा कुटतायत.
म्हणजे 17 धावा लागतात धावफलकावरती बिन बाद 17. यावेळेस सोनू ची वर्णी लागतीये गोलंदाजी मार्क वरती वरती विकेटने आयुब साठी. आयुब चांगली गोलंदाजी केली होती. पहिला साल तर 11 धावा खर्च केल्या होत्या आयुबने 2 षटकांच्या अभावी आणि 3 गडी बाद केले होते. यावेळेस फलंदाजीचा जिम्मा त्यांच्या खांद्यावर आणि इथे देखना स्ट्रोक रिव्हर्स शॉट पाहायला मिळाला. मात्र इथे झाडाच्या मुळे चेंडू अडला गेला. असं वाटलं होतं हा चेंडू जातोय की काय सीमा पार, मात्र झाडाला लागून चेंडू आतमध्ये आला, मैदानामध्ये आला. तरी 2 धावा नक्कीच देऊन जाईल रणजित संघाला. 19 धावा धावफलकावरती मैदानाच्या चहूबाजूला खेळण्याची कुवत असणारा हा फलंदाज आयुब शेख. यावेळेस शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, मात्र इथे व्यवस्थित एलिव्हेशन होत नाहीये. दरम्यान डॉट डॉट डिलिव्हरी निर्धाव चेंडू. 19 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागतात. 34 धावांचा पाठलाग करतोय हा संघ. खूप चांगली संकल्पना गावदेवी स्पोर्ट्सच्या वतीनं आपण इथे अनुभवतोय. सभापती षटकार यावेळेस खोलवर टाकला चेंडू, फक्त सन्मानजनक चेंडूला खेळून काढतोय आयुब. दरम्यान स्ट्राईक रोटेड होते प्रसाद तांडेल, एक विस्फोटक बॅट्समन, घोडबंदर पट्ट्यातील एक नामवंत फलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. यावेळेस 2 चौकारी षटकाच्या सहाय्याने खेळतोय. ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा जाईल सोनू. प्रसाद साठी यावेळेस अफलातून काय चेंडू फेक होती. दरम्यान परफेक्ट यॉर्कर धरण्याचा प्रयत्न, बीट होते फलंदाज. यावेळेस शरीराचा वेध घासणारा हा बॉल. दरम्यान डॉट डिलिव्हरी पुन्हा एकदा सोनू ओव्हर द विकेटने सज्ज होत असताना प्रसाद साठी. यावेळेस हाफ ट्रॅकर होता, उडवून दिलाय मिड विकेट रिझन मध्ये. आणखीन एक येतोय प्रसादच्या बॅट मधून, खणखणीत दर्जेदार षटकार. दरम्यान 6 धावाने आता मात्र 26 धावा लागतात धावफलकावरती. सुरेख फलंदाजी यावेळेस अक्रझिलन खेळण्याचा प्रयत्न. दरम्यान इथे कोणती धाव घेण्याचा प्रयत्न होत नाहीये, नकार आला इथे आयुब कडून. दरम्यान षटक समाप्त होते क्रमांक 2 षटक समाप्तीनंतर 26 धावा लागतात धावफलकावरती. तर इथे शुभेच्छा येत आहेत कासर वडवली गोल्डन फिंगर ज्याच्या नावाने ओळखले जातात तेच जयवंत दादा, त्यांच्याकडून या स्पर्धेसाठी शुभेच्छा येतात. खूप खूप शुभेच्छा. तसेच नागेशजी हेडला यांच्याकडून इथे शुभेच्छा येतात. सुजन येतोय यावेळेस गोलंदाजी मार्क वरती. 34 धावांचा पाठलाग करतोय रणजित स्पोर्ट्स कासरवडली संघ. मात्र धावा खूप लवकरात लवकर बनवण्याचा निर्धार. यावेळेस फुल टॉस बॉल विरकावून देण्याचा प्रयत्न, झेलची संधी, आयुबला परतावं लागतं. यावेळेस माघारी पहिल्या विकेटचं पतन 26 या धावसंख्येवर. नक्कीच संघाने गेल्या दुसऱ्या दिवशी या स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी खूप चांगला खेळ दाखवला होता, मात्र याची कमतरता जाणवते. या संघामध्ये विशाल ज्याने दुसऱ्या दिवसामध्ये खूप चांगला खेळ दाखवला होता, त्याच्या बॅटमधून 43 धावा कुठल्या गेल्या होत्या. मात्र या स्पर्धेमध्ये त्यांचा सहभाग या मॅच मध्ये नाहीये. याच कारणास्तव थोडासा बॅकफुट वरती दिसला हा संघ म्हणजे स्कूल्स संघ. दरम्यान सुशांत पुन्हा एकदा सज्ज होत असताना गोलंदाजी ट्रॅकवर सफलता नक्कीच प्राप्त केली आहे. एक्सिट झालेला बॅट्समन आयुब शेख याला मात्र त्यांनी धाडले माघारी. पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने यावेळेस सामना करतोय मोहम्मद. यावेळेस पायाचा वेध घेतला बॉल आणि इथे पायचीची अपील स्वीकारतायत पंच. मोहम्मदला परतावं लागतंय माघारी. बॅक टू बॅक 2 चेंडूंवरती 2 गडी बाद.
खूप चांगलं आयोजन आणि तितकं दर्जेदार नियोजन गावदेवी स्पोर्ट्स बाळकुम यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेला हा सभापती चषक 2022 अतिशय देखणं आयोजन. एकूण 32 संघांना या स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी दिली आणि सुपर 8 मध्ये पोहोचलेले हे 8 संघ आज आपण खेळताना पाहणार आहोत. सोळा चेंडू आणि 8 धावा विजयासाठी हवे असणारे 16 चेंडू आणि 8 धावा. दरम्यान मॅन ऑफ द सिरीज म्हणून जी बाईक ठेवण्यात आलेली आहे ती नक्कीच आपण पाहतोय VIP डाईजच्या समोर. संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्या खेळाडूचा दबदबा राहील त्याचं वर्चस्व राहील. यावेळेस शफल खेळण्याचा प्रयत्न मात्र इथे लेगस्टिकच्या बाहेरचा बॉल वाईटचा इशारा येते पंचांकडून. अवंतरित धावसंख्येमध्ये 7 धाव्यांची आवश्यकता उर्वरित 16 चेंडूंमध्ये. तर सुपर 8 मध्ये पोहोचलेले हे संघ आणि यातीलच चालू असणारा सामना आपण पाहतोय. कुडूस 11 कुडूस पालघर जिल्ह्यातून आलेला हा संघ वाडा तालुका. दरम्यान यावेळेस फक्त हलक्या हाताने चेंडू खेळून काढला आणि स्ट्राईक रोटेट केली ते म्हणजेच प्रसाद तांडेले या फलंदाजाकडे. खूप चांगली संकल्पना. एकूण 32 संघ आणि 8 संघ 40+ माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेमध्ये खेळवण्यात आले. नानांच्या माहितीसाठी सकाळी झालेला फायनलची मॅच 40+ त्यामध्ये वाघबेळ संघाला पर्यायाची धूळ चारून सचिन स्पोर्ट्स पूर्णा या संघाने यावेळेस शफल खेळण्याचा प्रयत्न होता मात्र इथे शरीराचा वेध घेत असणारा हा बॉल खूप वेगाने चेंडू ट्रॅव्हल झाला. वरून पडल्यानंतर थोडासा खालच्या बाजूला राहताना दिसला हा बॉल. दरम्यान चांगली गोलंदाजी यावेळेस सुजान यांच्या मार्फत पहिल्याच 2 चेंडूवरती 2 गडी बाद केले होते मात्र धावा खूप कमी लागलेल्या आहेत. 33 धावा लागल्या धावफलकावरती. 34 धावा डिपेंड करत असताना अशी गोलंदाजी पहिल्या षटकापासून व्हायला हवी होती. पुन्हा एकदा सुजान ओव्हर द विकेटने यावेळेस प्रसादसाठी. अकोटबाचा चेंडू यावेळेस मात्र चांगली दिशा आणि चेंडू ट्रॅव्हल होतोय दन दन करीत डीप मिड विकेट रिझन मधून सीमारेषा बाहेर चौकार. आता मात्र 32 धावांपर्यंत मजल मारतोय रणजित स्पोर्ट्स कासर वडोली संघ. फक्त आणि फक्त 2 धावांची आवश्यकता असणार आहे. चेंडूवरती 2 धावा यावेळेस प्रसाद तांडेल. पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला यावेळेस रिव्हर्स षटक खेळण्याचा प्रयत्न मात्र इथे आणखी एक डॉट डिलिव्हरी. षटक समाप्त होते क्रमांक 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावा लागतात धावफलकावरती त्यामुळे 32 धावा. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 2 धावांची गरज असणार आहे विजयासाठी. यानंतर होणारा सामना आपण ऍक्शन मध्ये पाहणार आहोत तो म्हणजे गावदेवी स्पोर्ट्स बाळकुम विपक्ष ज्ञानेश्वर साई स्पोर्ट्स खारबाव संघ. एका बाजूला भिवंडी नगरीतील संघ दुसऱ्या बाजूला याच पट्ट्यातील बाळकुम गावातील संघ. खूप चांगली स्पर्धा आपण पाहिला असेल तर पहिल्या मॅच मध्ये सुद्धा आपण पाहिला असाल भिवंडी नगरीतील संघ होता सुरई संघ आणि ठाणे नगरीतील संघ होता झुंजार संघ. यावेळेस आपण पाहतोय वाडा पालघर जिल्ह्यातील संघ आहे क्षेत्ररक्षण करणारा कुडूस संघ. तर गुडबंदर पट्ट्यातील यावेळेस महेंद्रसिंग धोनीची आठवण करून देत असणारा विजयी षटकार येतोय यावेळेस चेतनच्या बॅट मधून आणि विजयी ठरतोय रणजित स्पोर्ट्स कासर वडवली संघ. सेमीफायनल मध्ये दाखल होत असताना कॉंग्रॅच्युलेशन्स रणजित स्पोर्ट्स कासर वडवली. आपण हँडशेक करूनच मैदानाच्या बाहेर जायचं आहे. तर लगेचच आपण